गेली होती आणि म्हटलं उद्या काय रेडी करायचं आणि मला हाय हाय हॅलो नमस्कार, कशात सर्व. आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला म्हटलं आज छान अशी रेडी झालेली आहे, ते बघू शकता. हे ब्लाऊज बाय द वे हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे आणि हे खूप सुंदर दिसते. मग मी याला आज ना असं गेट रेडी विथचा मेकअप केला. छान अशा इथपर्यंत स्लीव्ज यायच्या आणि अशी ग्रे कलरची साडी मॅच केलेली आहे. हातामध्ये असे छान बँगल्स घातलेले आहे, कानात असे इयरिंग्स घातलेले सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, रिंग घातलेली आहे, नेलपेंट लावलेली नाही, नेलपेंट नाही आहे आपल्याकडे म्हणून, आणि वॉच. आणि असं केसांना असं छान ते ट्विस्ट केलेलं आहे, असं छान केस बनवलेले आहेत. आणि आजचा लुक मला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला म्हटलं आज एवढं सगळं सिल्वर घातलं आहे, तर म्हटलं तुमच्याबरोबर सिल्वर ऑक्सिडाईज ज्वेलरी जे कलेक्शन आहे ना ते शेअर करूया. तर ज्वेलरी आणि बँगल्स प्लस जे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये जे पण आहे ना आपल्याकडे कलेक्शनमध्ये ते तुमच्याबरोबर दाखवते. आणि प्रत्येक वस्तूमागे ना काहीतरी स्टोरी आहे, ती स्टोरी पण सांगते. प्रत्येक गोष्ट आहे ती पण सांगते तुम्हाला. कारण की प्रत्येक गोष्ट घेताना आपण काहीतरी विचार करतो किंवा काहीतरी फंक्शनसाठी घेतो किंवा काहीतरी इमोशनल अटॅचमेंट असते. थोडक्यात म्हणजे बघायला गेलं तर काही ना काही आपण घेतच असतो. त्यानुसार म्हणतात चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर ही पहिले ऑक्सिडाईजमध्ये पहिलं आपण रिंगपासून सुरुवात करूया. ही रिंग आहे अशी छान, मला मस्त डायमंड दिलेला आहे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये. आणि हा एक बांगड्यांचा सेट आहे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये. हा इतका सुंदर दिसतो ना, म्हणजे हा साडी झालं, ड्रेस झालं, म्हणजे वन पीस आउटफिट आपलं जे असतं स्कर्ट मेडी त्या टाईपमध्ये पण असं खूप छान दिसतं. मॅक्सी ड्रेसवरती पण खूप छान दिसतं. आणि आजच्या ह्या साडीवरती इतका छान लुक दिसतोय ना. तर असे ऑक्सिडाईजमध्ये आहेत. आणि हे कसं सिल्वर कानातली पण हे ऑक्सिडाईजमध्येच आहे. तर चला आता आपल्या सिल्वर ऑक्सिडाईज ज्वेलरीचे जे हॉल आहे ना त्याला सुरुवात करूया. पहिले तर मला मस्त पारंपरिक गोष्टींपासून दाखवते. तर छान ही अशी सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये अशी ठुशी टाईप आहे आणि ही खूप सुंदर दिसते, अशी नऊवारी साडी वगैरे. आता बाय द वे याच्यावर पण घातली असते तर छान वाटले असतं, थोडं रेट्रो स्टाईलमध्ये ना. तर ही अशी ठुशी टाईप आहे आणि ही खूप सुंदर दिसते. म्हणजे जे आपण आपल्या इरकल साड्या वगैरे असताना त्यावरती घालण्यासाठी एक नंबर दिसते. ही बाय द ही माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी घेतली. आणि जी सगळी पण जेवढी शॉपिंग आहे ना ती ऑफलाईन शॉपमधनं केलेली आहे. म्हणजे आपल्या इथल्या मार्केटमध्ये जाऊनच घेतलेल्या आहे, दुकानांमध्ये जाऊन. ऑनलाईन कुठल्याही प्रकारची ज्वेलरी मी अजूनपर्यंत घेतलेली नाही आहे. तर ही अशी छान ठुशी आहे. बाय द वे ही 200 रुपयाची आहे, खूप महाग नाही आहे. नंतर छान असं एक कडं आहे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये. आणि हे बहुतेक ड्रेसवर जीन्स टॉप वरती मस्त छान असं मॅच करता येतं. हे खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर. मी घालून दाखवते. हे पण असं ऑक्सिडाईजमध्येच आहे. टंटाडा असा एक नेकपीस आहे, असं शोल्डर. तर आज ह्याच्यावरती घातला असता पण नेमका याचा विषय काय झाला, याला असे कॉलर आहे. तर मग हा पण त्याच लेंथपर्यंत येतो आणि कॉलर मग हे सगळं झाकलं जातं आहे. त्यामुळे आजच्या आउटफिटवर आपल्याला आहे ना साधीच छोटं मंगळसूत्रच चांगलं वाटतं. तर हा आहे एक नेकलेस. बाय द वे हे कानातले आहेत ना याच्यावरचेच आहे. तर हा आहे सेट जवळपास 110 रुपयाचा. खूप जास्त महाग नाही आहे. एवढं दोघं मिळून 110 रुपयाला नाशिकमध्ये. बाय द वे मी नाशिकमधनं बोलते. आणि नाशिकमध्ये मेन रोड म्हणून खूप मोठं ज्वेलरी क्लोथ म्हणजे सगळं खूप मोठं मार्केट आहे. त्याच्यात सगळं भेटतं, तुम्हाला जे लागेल ते भेटेल. आणि खूप चांगल्या प्रकारचे खूप स्वस्त याच्यामध्ये मिळते. असं एक सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये डायमंडचं एक छान असं ब्रासलेट आहे. बाय द वे हे मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे. आणि जवळपास याला एक 7 ते 8 वर्ष होत आलेले. हे तसंच यूज करते मी, तिची आठवण म्हणून यूज करते. बाय द वे त्यात माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, कारण की तिचा नंबरच नाही आहे. आणि ती इंस्टाला पण सापडत नाही, फेसबुकला नाही, तिचा कुठेच नंबर नाही. तर तिने मला दिलेलं होतं, पण तिची आठवण म्हणून मी ही काय मॅजो ठेवेल. प्रत्येक गोष्ट असं म्हणजे आपण घेताना खूप विचार करून घेतो. तर असा एक सिल्वर ऑक्सिडाईजचा बँगलचा सेट आहे. हा प्युअर ऑक्सिडाईजमध्ये म्हणजे एकदम काळपट. ऑक्सिडाईज म्हणजे पूर्ण काळपट आणि सिल्वर म्हणजे थोडंसं असं सोनेरी टोन सिल्वर म्हणजे असं चांदी टोनसारखं. आणि हा ऑक्सिडाईज म्हणजे ना हा पूर्ण काळपट आहे, तुम्ही बघू शकता एकदम काळपट दिसतो. बाय द वे हा बँगलोरवरनं घेतलेला आहे. बँगलोरला ट्रेनिंगसाठी गेली होती त्यावेळेस मी हा बँगलोरवरून घेतलेला आहे. हा पण एक 100च्या आसपास काही असू शकतो त्यावेळेस, आता प्राईस एक्झॅक्ट लक्षात नाही. पण हा पण खूप सुंदर आहे.
हा बँगल सेट बँगलोरवरनं घेतला आहे. बँगलोरला इस्कॉन टेम्पल आहे ना, त्याच्या साईडलाच एक मस्त छान बाजार लागलेला होता, सुपरस्टार बाजार म्हणून, तिथनं घेतलं होतं. आणि अजून एक सिल्वरमध्ये बँगल सेट, हा खूप सुंदर दिसतो. ज्यावेळेस आपण ब्लॅक साडी, ब्लॅक आउटफिट, ग्रे आउटफिट त्यावेळेस घालतो ना, त्यावेळेस इतका ऑसम दिसतो, इतका इतका क्लासी दिसतो लुक. म्हणजे तुम्ही काय सांगू तुम्हाला, फक्त असं मस्त इंडो वेस्टर्न तयार करायचा. इंडो वेस्टर्नसाठी हा बँगल सेट आहे ना, खूपच सुंदर आहे आणि खूप स्वस्त आहे. काही 100-1 रुपयाच्या आसपास घेतला असेल, खूप जास्त महाग नाही. पूर्ण 12 बँगल्स आणि पूर्ण प्लेन आहे. खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. घालून दाखवते तुम्हाला. आई गं, जाड झाली हो, मी घुसत नाही, खरंच जाड झाली. लाडू पेढे खाल्ले ना डिलिव्हरीमध्ये, म्हणूनच जाड झाली आय थिंक. आई नाही घुसते, सॉरी, साबण लावूनच घालावं लागेल, लोशन लावून. पण मला आहे ना कळतच नाही ॲक्च्युली, मी इकडेच बघून काय बोलते, कॅमेऱ्यात बघून बोलायचं राहतं. तुम्हाला मी इकडं तिरपी बोलताना दिसत असेल आय थिंक. तर ह्या बँगल्स खूप छान आहेत. आणि मस्त पारंपरिक हे सिल्वर कडाच, ह्या अशा मस्त ह्या ना इरकल साडी माझ्याकडे, तिच्यावरती खंच्या साडीवरती घेतलं होतं ॲक्च्युली. खूप सुंदर दिसतो. याच्यामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे जर टाकल्या ना, खूप भारी दिसतो सेट असा. हा 4चा, हा पण सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये, आणि हे पण 120 रुपयाला 4, खूप स्वस्त. टँटाडा नेक पीस, आणि हा असं मस्त नेक पीस घेतलेला आहे. बाय द वे हा 30 रुपयाचा आहे बरं का, गावच्या यात्रेमध्ये घेतलेला आहे, बघू शकता. 30 रुपयाचा आहे फक्त ती, आणि असं खूप सुंदर दिसतो. मला आज याच्यावरच घालून पाहिलं, असं छान वाटलं असतं, पण याचा कॉलरचा शो गेला असता म्हणून मी घातला नाही. हाय कसा खूप सुंदर आहे, 30 रुपयाच्या मानाला, आणि खूप छान आहे, क्वालिटी वाईज एकदम सुंदर आहे. अशा काही गोष्टी ना, म्हणजे जिकडे मिळतात ना स्वस्त, तिकडे घेतल्या पाहिजे. आपण काय करतो, घेत नाही, आणि मग खूप ऐन वेळेस ना खूप महाग आपण ट्राय करत असतो. आणि लास्ट मी तुम्हाला मागच्या मंगळसूत्राच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलंच होतं मी माझं मंगळसूत्र याच्यामध्ये. तर हे ऑक्सिडाईजमध्ये मंगळसूत्र, हे तर तुम्हाला दाखवलंच होतं, तुम्ही हे बघितलंच आहे. तर असं होतं आजचं आपलं हे सिल्वर ऑक्सिडाईज. याच्यातल्या दिवशी एक कानातलं दाखवलं मी तुम्हाला, हे असे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये कानातले, आणि तुम्हाला याचं एक कानातलं सापडत नाही ॲक्च्युली. तर असं होतं, असं आहे आजचं आपलं सिल्वर ऑक्सिडाईज कलेक्शन. बाय द वे, तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं कलेक्शन आवडतं मला ते कमेंट करून सांगा. आणि खूप स्वस्त प्राईजमध्ये, ॲप्रॉक्झिमेट 500च्या आसपास तर नाहीच आहे. 200, 220, 200, 100, 120, 150 याच रेंजमध्ये. या 150 रुपयाच्या बँगल्स, 20 रुपयाचं अंगठी, असं हे 30 रुपयाचं, असं म्हणजे खूप स्वस्त आहे. हे तर मैत्रिणीने दिलेले. तर बाय द वे, तुम्हाला आजचं माझं सिल्वर ऑक्सिडाईज ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा लुक मला कसं दिसतं मला हे कमेंट करून सांगा. नेमकं शौर्य खाली खेळतो, त्याच्यामुळे माझी नजर सारखी तिकडे होते, कारण की तो खाली खेळतोय, जाईल सोप्याखाली घुसून, म्हणून मला असं वाटतं की म्हणून मी तिकडे सारखी बघते. बाय द वे, थोडंसं इंटरॅक्शन हे होत असेल तर आय एम सॉरी. आणि जर चॅनलवर जर नवीन व्हिजिट करणार असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती छान मी लाईफस्टाईल ब्लॉग, फॅशन, लाईफस्टाईल, जे काय असतं आपलं मेकअप, स्किन केअर, हे असे बरेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि डेली रुटीन ब्लॉग, तर म्हणजे मी डेलीचे ब्लॉग शूट करायला तेवढं आपलं काही रुटीन नाही आहे, त्यामुळे मला ते जमत नाही, म्हणून मी ते करत नाही. पण मेकअप, लाईफस्टाईल, फॅशन, कलेक्शन वगैरे काही जे असेल तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. तर अशा काही छान गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि येणारे असे छान व्हिडिओ नक्कीच बघत राहा. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडली. आणि बाय द वे, आजचा लुक पण मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते. आणि ब्लाऊजची जर लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, ब्लाऊजची पण लिंक तुमच्याबरोबर पोहोचून जाईल. आणि खूप सुंदर आलेलं आहे हे ब्लाऊज, असं बघू शकता. आणि ब्लाऊज जर बघितलं तर हे एक 238 रुपयाला गेलेलं आहे, मिशोवरनं घेतलं आहे. खूप व्हायरल ट्रेंड चालू आहे सध्या ह्या ब्लाऊजचा, आणि खूप छान. मग मी अशी छान साडी घेतलेली अशी रेट्रो स्टाईलमध्ये, बघू शकता, अशी एकदम अशी रेट्रो स्टाईलमध्ये आजची साडी घातलेली आहे. आणि मला आजचा लुक कसा दिसतो हे पण कमेंट करून सांगा. आणि साडी ग्रे मॅच केलेली आहे, कारण की ही साडीला अजून पिको फॉल वगैरे करायचं बाकी आहे. तर ही साडी माझ्या बहिणीने दिलेली मला. तर आणि हिच्यावर खूप सुंदर जाते. आता रात्री मी अशी झोपलेली होती आणि म्हटलं उद्या काय रेडी करायचं, आणि मला अचानक आठवलं ही साडी. पण
खूप सुंदर मॅच झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला आजचा लुक कसा वाटला हे मला नक्की सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.